मसूद अझहरचा भाऊ मुफ्ती अब्दुल रौफसह जैश मोहम्मदच्या 44 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री हमीद अझहर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. पाकच्या सागरी हद्दीत भारतानं हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा पाकिस्तानच्या नौदलानं केलाय. मात्र हल्ला होण्यापूर्वीच पाक सैन्यानं तो परतवून लावल्याची माहिती द डॉन या दैनिकानं दिली आहे. पाकिस्तान सरकारनं आता शांततेची भूमिका घेतली असून खूप कौशल्यानं भारतीय पाणबुडी रोखली. मात्र प्रतिहल्ला केला नाही असंही पाककडून सांगण्यात आल्याचं या दैनिकात म्हटलंय. पाकिस्ताननं जो दावा केलाय तो पूर्णपणे खोटा असून भारताला जर हल्ला करायचा असता तर आपली सबमरीन ही पाण्यावरती आली नसती, तिनं पाण्याखालूनच हल्ला केला असता, असं निवृत्त कमांडर रवींद्र पाठक यांनी म्हटलंय. दहशतवादी भारतावर पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी व्यक्त केली आहे. ही भीती समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंग यांनी पुलवामा हल्ल्याला दुर्घटना म्हणून काँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. त्यांच्या वादग्रस्त ट्विटनंतर दिग्विजय यांच्यावर टीकेची झोड उठते आहे. त्यातच मोदींनी दिग्विजय सिंग यांच्यावर मध्य प्रदेशमध्ये हल्लाबोल चढवलाय. दहशतवादाचे पुरस्कर्ते यांना शांतीदूत वाटतात असा जोरदार हल्ला त्यांनी दिग्विजय सिंग यांच्यावर केला आहे. जैश मोहम्मदचे दहशतवादी वाईटरित्या मारले गेले असून आता त्यांचा आत्मा काही नकारात्मक बोलणाऱ्यांच्या शरीरात घुसला असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलंय. बालाकोटमधील हवाई हल्ल्याचे पुरावे द्या तसेच फोटोग्राफ रिलीज करा अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत केली आहे. विरोधक माझ्यावर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात तर मी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावलाय. गुजरातमध्ये त्यांनी हा हल्लाबोल केलाय. पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना 110 कोटी रुपयांची देणगी मी देऊ इच्छितो असं पत्र शास्त्रज्ञ मोर्तजा हमीद यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलंय. जम्मूच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या 2 ठिकाणी सीमारेषेजवळ गावांना आणि चौक्यांना दहशतवाद्यांनी निशाणा केलाय. जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय. रेशी मोहल्ला येथे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. केंद्र सरकारकडून जमात इस्लामीवर बंदी घातल्याप्रकरणी काश्मीरमध्ये व्यापाऱ्यांच्या संघटनांनी बंद पुकारलाय. दुकानं, इतर व्यवसाय आणि सार्वजनिक वाहतूकही या बंदमुळे ठप्प झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या अडलाजमध्ये शिक्षण भवन आणि विद्यार्थी भवनात उद्घाटनासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. युती होण्याआधी निवडणुका जिंकायच्या कशा असा प्रश्न आता मातोश्रीला पडलाय. आता युती झाली तर लोकसभेचं तिकीट कुणाला द्यायचं असा प्रश्न सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पडलाय. अर्जुन खोतकर यांची नाराजी कायम असून दानवेंनी जो त्रास दिला तो विसरू शकत नाही. मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात बाजू मांडणार असून उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं खोतकर यांनी टीव्ही 9शी बोलताना सांगितलं. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना मनसेला विधानसभेत धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. चिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडलाय. चिपी विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विमानसेवा सुरू झाल्यास यावर्षी गणपतीला चाकरमानी थेट विमानानं गावी जाऊ शकणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोकणात कधीही एकत्र न येणारे राजकीय पुढारी चक्क एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे व्यासपीठावरून राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या 8 दिवसात मान्य करा अन्यथा सरकारविरोधी प्रचाराला सुरुवात करण्यात येईल अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली आहे. या संदर्भात औरंगाबादमध्ये एक बैठक घेण्यात आली. दरम्यान या बैठकीत मराठा समन्वयकांमध्ये धक्काबुक्की झाली. राजकीय भूमिका घ्यायची की नाही यावरून धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळते. मातंग समाजाला आरक्षण देण्यासाठी बीडच्या संजय टाकतोडे या तरुणानं पालीच्या तलावात उडी मारून जलसमाधी घेतली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ देखील तयार केला आहे. दक्षिण मध्य मुंबईतील नागरिकांना म्हणजे सायन, धारावी, वडाळा, चेंबूर, मानपूरच्या रहिवाशांना आता सायनमध्येच पासपोर्ट काढता येणार आहे. त्यांना वरळी किंवा ठाण्याला चक्रा माराव्या लागणार नाहीये. असंघटित कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेन्शन योजना म्हणजेच पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेचं उद्घाटन आज मुंबईतल्या चारकोपमध्ये केलं. 18 ते 40 वर्षापर्यंत आणि ज्यांची मिळकत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे तेच या योजनेचा लाभ उठवू शकतात. प्रजा फाउंडेशननं स्टेट ऑफ पोलिसिंग ऍक्ट, लॉ अँड ऑर्डरच्या निरीक्षण अहवालात गेल्या काही वर्षात बलात्कार, विनयभंग आणि दंगलीसारख्या घटनेत वाढ झाल्याचं नमूद केलंय.
सोलापूरच्या करजगी येथे गुरुदू बसवेश्वर शाळेत 10वीच्या परीक्षेला बसलेल्या मुलांना पोलिसांसमोरच कॉपी पुरवली जात असल्याचं समोर आलंय। टीव्ही 9च्या कॅमेऱ्यात कॉपीचा सगळा प्रकार कैद झालाय। नांदेडमध्ये 12वी पाठोपाठ 10वीच्या परीक्षा केंद्रातही कॉप्यांचा सुळसुळाट सुरू आहे। कंधार तालुक्यातल्या बारोळ येथील शिवाजी माध्यमिक शाळेत पोलिसांसमोरच शाळेच्या खिडकीतून उघडपणे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जात होती। विशेष म्हणजे वर्गात पर्यवेक्षकांसमोरच विद्यार्थी कॉपी पाहून पेपर सोडवत आहेत। कॉपी मुक्तीचा दावा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून केला जातोय, मात्र वास्तविक पाहता कॉपीचा नांदेड पॅटर्नच सुरू असल्याचं दिसतंय। एसटी चालकांचा आजही प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। नगर धुळे मार्गावर धावणाऱ्या एसटीतील चालक हा मोबाईलवर बोलताना कैद झालाय। मनमाड मालेगाव दरम्यान तो मोबाईलवर बोलत होता। आता या चालकावर कारवाई व्हावी अशी मागणी होती। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 72 शाखांमधले सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापक आजपासून बेमुदत संपावर गेलेत। आपल्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे। चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जुनोदा रोड परिसरातील एका घरावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। या छाप्यात 25 ग्रॅम अंमली पदार्थ, 3 बंदुकी, 5 तलवारी, भाले, 3 चाकू आणि काडतूसही जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी 3 महिलांना अटक करण्यात आली असून एक मुख्य आरोपी पसार झालाय। शस्त्रांचा साठा नेमका कोणत्या संभाव्य गुन्ह्यासाठी ठेवण्यात आला होता का याचा तपास आता पोलीस करत आहेत। पुण्यातील भीमाशंकरच्या नागफणी पॉइंटवरून 400 फूट खोल दरीत काल एक जोडपं खाली पडलं। दरम्यान एनडीआरएफच्या टीमकडून सर्च ऑपरेशन सुरू झालंय। अंबरनाथच्या निलयोगनगर मध्ये पार्किंगमधील वाहनांना स्पार्किंगमुळे आग लागली आहे। या आगीत 3 बाईक जळून खाक झाल्यात। ठाण्यातील मुंब्रा इथं आईनं आपल्या पोटच्या गोळ्याला निर्दयीपणे ठार मारहाण केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ तयार करून या निर्दयी आईनं आपल्या घटस्फोटित नवऱ्याला पाठवलाय। घटस्फोटित पतीला घाबरवण्यासाठी तिनं हे कृत्य केलं असावं। खड़े हो मैंने देखो क्या बोली, खड़े हो सीधा। धुळे शहराच्या पांढरात नदीलगत असलेल्या शिवाजी रोडवर काही परप्रांतीय रोज धुमाकूळ घालतात। दरम्यान अशा छेडछाड करणाऱ्या एका परप्रांतीयाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला। मुंबईतला सर्वात जुना आणि ऐतिहासिक धोबीघाट पाहण्यासाठी पालिकेनं 25 लाख खर्चून विविंग गॅलरी तयार केली आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं। सांगलीतल्या मिरजमध्ये सध्या स्वीडनची सून चर्चेचा विषय ठरली आहे। सांगलीचा संदीप पाटील यांचं स्वीडनमध्ये मिरियम फ्लेन यांच्यासोबत प्रेमसंबंध जुळले। दोघांचा शाही विवाह सोहळा गोव्यात पार पडला। कॅनडातील ओंटारियो एअरपोर्टला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आगीचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते। दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून एअरपोर्टचं मात्र मोठं नुकसान झालं आहे। ई कॉमर्स कंपनी अमेझॉनचा आजपासून 7 फेब्रुवारीपर्यंत फॅब फोन फेस्ट सुरू आहे, ज्यात रेडमी, ऑनर, OnePlus, सॅमसंग या कंपन्यांचे ब्रँडेड स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदी करता येतील। अक्षयच्या सूर्यवंशी याचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे। रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी चित्रपटात अक्षय एका ATS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे। उरी द सर्जिकल स्ट्राईक नंतर विकी कौशल पुन्हा शुजित सरकार यांच्या आगामी उधम सिंग या सिनेमात शीर्षक भूमिका साकारणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही 9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tvnine.com